श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्री गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत, पूजा मांडणी कशी करायची आहे, त्या व्रताची सांगता कशी करायची आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर यावर्षी दत्त जयंती ही 4 डिसेंबर 2025 आलेली आहे आणि आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर त्यासाठी आपण 28 नोव्हेंबरपासून ते 4 डिसेंबरपर्यंत 7 दिवसाचे पारायण करू शकतो. परंतु आपल्याला या पारायणाचे उद्यापन हे 5 डिसेंबर रोजी करायचे आहे. त्याचे कारण असे आहे की 4 डिसेंबरला दत्त जयंतीचा उपवास असल्यामुळे आपल्याला त्याचे उद्यापन हे 5 डिसेंबर रोजी करायचे आहे. तर श्री गुरुचरित्र पारायण हा खूप मोठा ग्रंथ आहे. हा ग्रंथ हे पारायण किंवा हे पुस्तक खूप खूप पुण्य मिळवून देऊ शकते. या पारायणामुळे आपले घरातील पितृदोष असतील किंवा कुंडली दोष असेल, तसेच मोठे जे संकट आहेत किंवा आर्थिक संकट जर आपल्यावर आलेले असेल किंवा असे काही संकट असेल ज्यापासून की आपल्याला सुटकाच भेटत नाही आहे, तर तुम्ही हे व्रत किंवा हे पारायण केले तर तुम्हाला त्या सर्व प्रश्नांची उत्तरे व त्या सर्व संकटातून तुमची सुटका नक्कीच होते. तर श्री गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्हाला हे पारायण पूर्ण नियमानेच करावे लागेल. तर या पारायणाचे नियम हे फार अवघड असे नाही आहेत, परंतु हे पारायण नियमाने जर केले तर तुम्हाला याचे फळ लवकरात लवकर भेटेल. तर यासाठी हे पारायण करताना आपल्याला पूजा मांडणीसाठी एक चौरंग ठेवायचा आहे. त्यावर शुभ्र स्वच्छ असे वस्त्र पसरवायचे आहे. वस्त्र हे पिवळ्या किंवा भगवा रंगाचे असले तर खूप उत्तम होईल. तर आपल्याला चौरंगाच्या डाव्या बाजूला एक समई लावायची आहे व ती पूर्ण पारायण होईपर्यंत, म्हणजे आपले पूर्ण वाचन होईपर्यंत तेवत ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला हे पारायण करत असताना कोणकोणते नियम पाळायचे आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया. हे ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र पारायणाची पोथी किंवा ग्रंथ आपल्याला एका स्वच्छ कोऱ्या कापडामध्ये गुंडाळून ठेवायचे आहे. याचे व्यवस्थित असे पालन आपल्याकडून याचे पावित्र्य राखले गेले पाहिजे, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तर याचे नियम असे आहेत. पारायण करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला 1 गाय व 4 श्वान म्हणजे 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. पारायण करत असताना आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायचे आहे. घरामध्ये आपण कुठेही बसू शकता. समजा तुमची रूम जर लहान असेल तर तुम्ही एका साईडला म्हणजे एका कोपऱ्यामध्ये, परंतु तुमचे तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असायला हवे. वाचन करण्यापूर्वी तुम्हाला दत्त महाराजांच्या, स्वामी महाराजांच्या फोटोची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, गणपती अथर्व शीर्ष व 1 माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप करून मगच पारायण वाचण्यास सुरुवात करायची आहे आणि हे रोज नियमाने करायलाच हवे. पहाटे 3 ते संध्याकाळी 4 पर्यंत तुम्ही कधीही हे पारायण करू शकता. म्हणजे 3 ते 4 पर्यंतच्या काळामध्ये तुम्ही कधीही वाचन करू शकता. परंतु दुपारी 12 ते 12:30 मध्ये तुम्ही वाचन करू शकत नाहीत, कारण हा काळ दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ आहे असे मानले जाते. त्यामुळे या वेळेमध्ये तुम्हाला वाचन बंद करायचे आहे. परंतु तुम्ही 3 ते संध्याकाळी 4 म्हणजे 12:30च्या नंतर कधीही पारायणाचे वाचन करू शकता. पारायण करत असताना आपल्याला अन्न खायचे नाही, म्हणजेच बाहेरचे किंवा शेजारच्यांनी दिलेले किंवा हॉटेलमधले तसेच मेसवरील असे अन्न आपल्याला घ्यायचे नाही. जरी तुम्ही जर घरी राहत नसाल, बाहेर नोकरी करत असाल किंवा हॉस्टेलवर राहत असाल व तुम्हाला जर घरी बनवून खाणे शक्य नसेल व मेसवरचे अन्न खायची गरज आली तर तुम्ही ते पैसे देऊन तरी किमान खावे. फुकटचे अन्न म्हणजे बाहेरचे फुकट अन्न खाऊ नये. ज्या दिवशी तुम्हाला जेवण करायचे आहे त्याच दिवशी तुम्ही त्या मेसचे पैसे द्या व जेवण करा, जेणेकरून की तुमचे हे व्रत व हे पारायण पूर्ण करत असताना कोणतीही बाधा येणार नाही. तर तुम्हाला हे पारायण करत असताना उपवास नाही करायचा आहे. 2 वेळेचे जेवण करायचे आहे. परंतु जर तुम्ही पहिल्या दिवशी गव्हाची पोळी खाल्ली असेल तर तुम्हाला 7ही दिवस गव्हाचीच पोळी खायची आहे आणि जर तुम्ही पहिल्या दिवशी ज्वारीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला 7ही दिवस ज्वारीचीच भाकरी खायची आहे. आणि हे 7 दिवस तुम्ही पारायण करत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तामस असे अन्न खायचे नाही आहे. कांदा लसूण हे पूर्णतः वर्ज्य करायचे आहे. भात,
त्यानंतर आंबट पदार्थ, कढी किंवा मग लोणचे, तेलकट पदार्थ अशा प्रकारचे जे पदार्थ असतात ते पूर्णतः वर्ज्य करायचे आहे, जेणेकरून की हे पारायण करत असताना तुम्हाला आळस येणार नाही किंवा तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य म्हणजेच राग करणे, चिडचिड करणे अशा प्रकारची घटना, अशा प्रकारचं कृत्य तुमच्याकडून घडणार नाही, जेणेकरून की दत्त महाराज व स्वामी महाराज तुम्हाला या पारायणाचे योग्य ते फळ लवकरात लवकर देतील. तर हे व्रत करत असताना म्हणजेच हे पारायण करत असताना तुम्हाला चामड्याच्या वस्तू वापरायच्या नाहीत. तसेच ब्रह्मचर्याचे देखील पालन करायचे आहे. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा विटाळ याला होणार नाही याचीही आपल्याला खात्री करून घ्यायची आहे व खबरदारी ठेवायची आहे. बाहेरून जर कोणी व्यक्ती आपल्या घरी आला किंवा घरी कोणी पाहुणे आले तर आपल्याला प्रत्येक वेळी पारायणाला बसण्याच्या अगोदर सर्वत्र गोमूत्र शिंपडून घ्यायचे आहे. त्यानंतरच पारायण वाचण्यास सुरुवात करायची आहे. आपल्याला गुरुचरित्र पारायण करत असताना 2 वेळा स्वामी महाराजांना व दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. रात्री आणि सकाळी दोन्ही वेळेला तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. तसेच रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचन करून मगच झोपायचे आहे. तसेच एका गोष्टीची विशेष अशी खबरदारी घ्यायची आहे की या काळामध्ये तुमच्याकडून किंवा तुमच्या घरच्यांकडून कोणाकडूनही मांसाहार होणार नाही. या गोष्टीत तुम्हाला विशेष अशी खबरदारी नक्कीच घ्यायची आहे. तर हे पारायण करत असताना तुम्ही हे पारायण कशा प्रकारे करू शकता, किती अध्याय, कोणत्या दिवशी कोणता अध्याय वाचावा व त्याचे विभाजन तुम्ही कशा प्रकारे करू शकता, जेणेकरून की तुमचे हे पारायण हे 7 दिवसामध्ये पूर्ण होईल. तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय तुम्हाला वाचन करायचे आहेत. चौथ्या दिवशी तुम्हाला 30 ते 35 अध्याय वाचन करायचे आहेत. 5व्या दिवशी तुम्हाला 36 ते 38 अध्याय वाचन करायचे आहेत व 6व्या दिवशी 39 ते 43 अध्यायाचे वाचन पूर्ण करायचे आहे. तसेच 7व्या दिवशी तुम्हाला 44 ते 53 असे पूर्ण अध्याय वाचन करायचे आहेत व 8व्या दिवशी तुम्हाला या पारायणाची सांगता करायची आहे. त्यासाठी तुम्हाला सकाळी 10:30 वाजता गुरुचरित्र पारायण ग्रंथाची, श्री गुरुदत्त महाराज यांच्या फोटोची, श्री स्वामी महाराज यांच्या फोटोची व श्री कुलदेवता यांच्यासाठी तुम्हाला 4 नैवेद्य बनवायचे आहेत व हे 4ही नैवेद्य तुम्हाला त्यांना अर्पण करायचे आहेत. व हे पारायण करत असताना तुम्ही जर रोजची नित्यसेवा करत असाल तर त्यात खंड पडू द्यायचा नाही. तर या प्रकारे तुम्ही दत्त जयंती विशेष म्हणजे दत्त जयंतीपर्यंत श्री गुरुचरित्र पारायण करू शकता. श्री स्वामी समर्थ.